अशा अवस्थेत भर उन्हात प्रिशाचे पप्पा आम्हाला घेऊन कुठे चालेत पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी आवरून वगैरे घेतलं. मग आम्ही निघालो त्यांच्या मामाच्या घरी. जाता जाताना जांभळे वगैरे होते तिथं. त्यानंतर मला जांभूळ खूप जास्त आवडतात, करवंद पण खूप आवडतात. मग आम्ही जांभळच घेतले आणि नंतर आमचं मेन काम असतं ते म्हणजे मेडिकलमध्ये. आता कोणाकडे लहान लेकरू असेल त्यांना माहीतच असेल मेडिकलमध्ये आपलं महत्त्वाचं काम ते काय असतं, ते म्हणजे डायपर घेणं. त्यासाठीच आम्ही तिथे गेलो, डायपर वगैरे घेतले प्रिशाच्या पप्पांनी. त्यानंतर माझ्याकडे होते जांभळं. म्हटलं जांभळं घेतले तर खावंच. मग जांभळं तर हातात आलेत म्हटल्यावर मी तर खाणारच. मस्त असं जांभूळ वगैरे खाल्ले. त्यानंतर थोड्या वेळाने बससुद्धा आली. मग बसमध्ये बसलो तर तिथं उतरल्यानंतर इतकं जास्त ऊन होतं आणि भरपूर सारं ऊन होतं. आता आमच्याकडे गाडी नसल्यामुळे आम्हाला चालतच जावं लागतं. तिथं गेल्या तर मस्त असं लिंबू सरबत बनवलेलं आणि मस्त गारगार लिंबू सरबत पिऊन लई छान वाटलं. मग दुपारच्या वेळेस आम्ही जेवण वगैरे करायला बसलो. आजीने मस्त अशी भाजी बनवलेली, मामीने चपाती भाजी बनवून गेली होती. जेवण वगैरे केलं. प्रिशाचं अशी काय मस्ती चालली. त्यानंतर आजीसोबत थोड्याशा गप्पा मारल्या बाहेर बसून. आता भरपूर दिवसांनी आम्ही भेटतो तर भरपूर साऱ्या आमच्या गप्पा होतात. मस्त असं आजीसोबत बसून इकडचे तिकडचे बोलणं बोलत बसलो. आणि त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला प्रिशाचा असं काय डान्स चालू होता. आता प्रिशा तिथं गेली नेहमी डान्स वगैरे करत असते आणि संध्याकाळचं वातावरण तर इतकं छान वाटतं ना, खरंच खूप भारी वाटत होतं. म्हणून म्हटलं चला तिकडचं थोडंसं व्ह्यू काढूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूयात. मस्त संध्याकाळच्या टायमाला आभाळ भरून आलेलं होतं. असं वाटत होतं पाऊसच येणार आहे, पण असं काही झालं नाही. वातावरण तर इतकं सुंदर, इतकं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं आम्ही तिथंच राहू. आता राहिलो का नाही पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी ते सासूबाईंसोबत प्रिशाचा डान्स चालू होता. तर मस्त असं हे दोघंजण मिळून डान्स करत होते. आता ह्यांना बघून प्रिशा तर खूप जास्त खुश होते. त्यानंतर संध्याकाळचे टाईम झालं होतं जेवण करायचं. म्हटलं आता इथूनच जेवण जाऊयात म्हणून संध्याकाळी मी चपात्या बनवायला घेतले. मस्त असं चपात्या केले, पण प्रिशाला मध्ये करायचं होतं. मी चपात्या करताना तिला पीठ पाहिजे होतं, तिला पीठ वगैरे दिलं आणि त्यानंतर सकाळी संध्याकाळचा कारनामा तिचा बघा काय चाललंय. पूर्ण पावडरचा डबा घेऊन आता तिच्या पप्पांना नाही तर लावायला लागली आहे. तिचे तर अंगावरचे कपडे काढले गरम होत होतं म्हणून. आणि तर पप्पांना बघा कशी पावडर लावती. एवढी लाडाने ती पावडर लावत होती तरी तिचे पप्पा काही म्हटले नाही. मला असं वाटलं तिला ओरडतील, पण तसं काही केलं नाही. मस्त असं पावडर लावून घेतलं. त्यानंतर संध्याकाळी मस्त असं सासूबाईने आमरस केलेला होता, पुलाव केलेला होता, पापड वगैरे तळून घेतलं आणि मस्त असं आम्ही सर्वांनी बसून बाहेर जेवण एन्जॉय केलं. खरं सांगू का, इतकं भारी वातावरणामध्ये बाहेर जेवणाची मजा वेगळीच होती. आणि मस्त असं सर्वजण बसून पोटभर असं जेवण केलं आणि संध्याकाळच्या टायमाला आम्ही तिथंच राहिलो. प्रिशाला सुद्धा छान असं झोपलं. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. ओके, बाय बाय.